राज्य शासनानं ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिलं आहे. राज्यातील जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांचा कायापालट करण्यात येणार असून या ठिकाणी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन आरोग्य सेवेची ही मंदिरं अधिक सुसज्ज केली जातील असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत धाराशिव इथं उभारण्यात येणाऱ्या नवीन 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिनांक 15 मार्च रोजी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार मनीषा कायंदे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार रामदास कदम, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सचिव नवीन सोना, आयुक्त धीरज कुमार, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर, तर धाराशिव येथील भूमिपूजन कार्यक्रम स्थळावरून मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रवीण सिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष, आरोग्य विभागाच्या लातूर परिमंडळाच्या उपसंचालक डॉक्टर अर्चना भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता नरसिंग भांडे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी व अनिल खोचरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी धाराशिव जिल्ह्यात होत असलेल्या सुसज्ज 500 खाटांच्या रुग्णालयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, सर्वसामान्यांना दर्जेदार आणि कमी खर्चात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनानं प्राधान्य दिलं आहे. आरोग्य विभागाला यासाठी आवश्यक निधी व यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच स्वतंत्र सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आमचं शासन हे दिलेला शब्द पाळणारं शासन असून धाराशिव इथं उभारण्यात येत असलेलं 500 खाटांचं जिल्हा रुग्णालय हे त्याचंच एक उदाहरण आहे. शासनानं महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 1.5 लाखाहून 5 लाखांपर्यंत उपचाराच्या खर्चाला मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा विनासायास उपलब्ध होत असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गेल्या 1.5 वर्षात सुमारे 200 कोटींपर्यंत मदत दिली असल्याचं सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी राज्यात 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून जवळपास 300 ठिकाणी हे दवाखाने सुरू झाले आहेत. आता कॅशलेस वैद्यकीय सेवाही सुरू करत असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सांगली, सातारा जिल्ह्यात स्मार्ट PHC सारखा उपक्रम राबवला जात आहे. अशा उपक्रमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहेत. धाराशिव इथं उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयाचा औसा, उमरगा, बार्शी व परंडा या भागातील जनतेस लाभ होणार असून या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.